SIRची मोहीम 29 तारखेपासून 30 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सुरू होते. त्या संदर्भात मध्यंतरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुंबईत देखील निवडणूक आयोगांना भेट दिली होती. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्याची बैठक घेतली. सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व धर्माच्या, जातीच्या किंवा सगळ्याच संघटना, ज्या काही संघटना पातळीवर आहेत त्यांच्याशी बोलून ह्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती केली आहे. कोल्हापूरमध्ये साधारणपणे 11.99% लोकांचं मॅपिंग झालेलं नाही आहे. म्हणजे जवळजवळ 3-3.25 लाख लोकांचं मॅपिंग झालेलं नाही. तर आता या पुढच्या महिन्याभराच्या काळामध्ये ते मॅपिंग व्हावं या पद्धतीचा BLA 2 हा जी काय प्रत्येक राजकीय पक्षांनी नेमायचा आहे त्या संदर्भात नेमण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आमचे BLA 2 देखील आता जवळजवळ 1500च्या 2000पर्यंत झालेले आहेत. शिवसेनेचे तेवढेच त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. साधारणपणे 4000 BLA 2 लागतात. आमचे 2000, शिवसेनेचे 1500 त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि आता पुढचे सुद्धा आमचे या 2 दिवसात BLA 2 सगळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतील. आणि हा BLA 2 हा BLO बरोबर या ठिकाणी जाईल आणि या मॅपिंगमध्ये मदत करेल. माझी प्रशासनाला एक विनंती आहे की आम्ही मुंबईमध्ये मागणी केली होती की ही मोहीम 6 महिने करा 1 महिन्याऐवजी. त्यांनी काही ते आमचं ऐकलेलं नाही. किमान प्रशासनानं निवडणूक आयोगाची मोहीम आहे यासाठी जनजागृती, वर्तमानपत्रात जाहिराती देणे, डिजिटल बोर्ड लावणे, ग्रामीण भागामध्ये सरकारी यंत्रणा आहे या सरकारी यंत्रणे थ्रू याची माहिती पोचवणे. आज अनेक ठिकाणी BLO महिला आहेत. त्या महिलांना संध्याकाळी 5 नंतर फिरायला येते का, त्या बाहेर जाऊ शकतात का याचा विचार करणे. जुलैमध्ये प्रचंड पाऊस हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात असणार आहे. एक मागणी आमची निवडणूक आयोगाकडे आहे की मुदत वाढवून द्यावी. ही मागणी आहेच, परंतु मुदत जर वाढवून देत नसतील तर जिल्हा प्रशासनानं किमान BLO 2-2 त्या ठिकाणी द्यावेत. कारण की एका BLOवर हे मॅपिंग होणार नाही. BLO घर टू घर जाणं 1 महिन्यामध्ये प्रत्येकाच्या होणार नाही. त्यामुळं BLO 2 द्यावेत अशी आमची मागणी आहे. किमान कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. निवडणूक आयोग जरी 1 BLO द्या म्हणलं, अतिरिक्त मदतनीस द्यायला काही अडचण नाही. तो निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात असं माझं मत आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो निर्णय घ्यावा आणि प्रत्येक BLOला अजून एक ॲडिशनल BLO दिला तर त्यांचं काम सोपं होईल. कारण की जे मॅपिंग झालेलं आहे त्यांचेसुद्धा फॉर्म भरावे लागणार. आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक माणसाचा फोटो असणं कंपल्सरी आहे. तो फोटो उपलब्ध करायला परत लागणार आहे. आणि त्यात तरतूद BLOची काय 3 वेळा जाऊन आला की संपला. आता 3 वेळा BLO जाऊन आले याचा कुठलाच पुरावा नाही. आम्ही निवडणूक आयोगाला म्हणतोय त्याचं GPS काहीतरी ट्रॅकिंग करा. तो त्या घरात जाऊन आला याची खात्री कशी देणार. 3 वेळा जाऊन आला, माणूस सापडला नाही की तो रिपोर्ट केला की त्या माणसाचं नाव येणार नाही. आणि म्हणून आम्हाला तुमच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या 33 लाख मतदारांना आव्हान करायचं आहे की यामध्ये आपण काळजीपूर्वक लक्ष स्वतः करा. आज आम्ही मगाशी एक प्रश्न विचारला की BLOचा फोन किती लोकांना आला. 50% लोकांचे हात वर झाले. म्हणजे 50% लोकांना फोन आलेला नाही. मी त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांना अजून एक मदतनीस दिलाच पाहिजे, तरच काम त्या ठिकाणी होऊ शकणार आहे अशी आमची धारणा आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांची बैठक घेऊन BLA 2 नेमणं, यामध्ये लक्ष घालणं, सगळे पक्ष, संघटना, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे यामध्ये पुढचे महिनाभर या ठिकाणी काम करू अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. मॅपिंग न झालेले 11% लोक आहेत. मॅपिंग न झालेले आमच्याकडे जी माहिती आलेली आहे अधिकृतपणे त्यात मॅपिंग न झालेले 11% लोक या कोल्हापूर जिल्ह्यातले. आता वेलांटी चुकली त्या शब्दावरची तरी मॅप होत नाही. तसंच्या तसं नाव लागते तरच मॅप होते. आता याचं काय प्रांताकडं अपील आहे आणि इथनं रिजेक्ट झालं तर डायरेक्ट चीफ इलेक्शन कमिशन म्हणजे कलेक्टर आणि चीफ इलेक्शन कमिशन. समजा दुर्दैवाने 1 लाख लोकांचं मॅपिंग नाही झालं तर 1 लाख लोक मुंबईला जाणार आहेत का. जर ज्यावेळी निवडणूक आयोगसुद्धा एखादा निर्णय घेतं, कलेक्टरना अधिकार द्या ना सगळेच, आणि कलेक्टरनीच ते अपील सगळे फायनल केले पाहिजेत. आमचं म्हणणं काय की निर्णय कलेक्टरांनी घ्यावा. वरती इलेक्शन कमिशनकडे अपीलची तरतूद जी त्या ठिकाणी केली, हिथं त्यांच्यावर बंधनकारक करा की सगळ्यांचं व्यवस्थित काम करणे.
आता समजा 1,00,000 लोकांची अपील आली कोल्हापूर जिल्ह्यात, हे प्रांत अधिकारी आणि कलेक्टर कधी करणार आहेत 1,00,000 लोकांचं? त्यांनी पण खाली डेप्यूट केले पाहिजेत ना लोक अपीलसाठी. म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला सांगत होतो, तुम्ही 6 महिन्याची मुदत द्या. तुम्हाला काय गडबड आहे? इथं निवडणुका नाहीत, महाराष्ट्रात निवडणुका 2029ला आहेत. आमची मागणी निवडणूक आयोगाकडे काय होती, तुम्ही 6 महिन्याची मुदत द्या ना. आता 1 महिन्यात सगळं करायचं म्हणजे किती पळापळ करावी लागणार आहे BLOला पण, आणि त्यात पाऊस, जनगणना चालू आहे दुसऱ्या बाजूला. काँग्रेसचं किमान जर प्राबल्य आहे महाराष्ट्रात, अशा ठिकाणची लोक उडवली जातील अशी एक शंका. नाही, आता यात तिथं काय होतं की इलेक्शन ताबडतोब होती आणि तिथं अपील करायची यंत्रणा ही सरकारी यंत्रणा नव्हती, बाहेरच्या लोकांना आणून त्यांनी अपिलेटची यंत्रणा केली. आता शेवटी इथं प्रांत आहेत, कलेक्टर आहेत, त्यांना दररोज उठून जिल्ह्यात ज्या त्या नेत्याचं तोंड बघायचं आहे, ज्या त्या जनतेला सामोरं जायचं आहे. त्यामुळे समजा उद्या कोल्हापुरातली 1,00,000 नावं वगळली तर जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर द्यावं लागेल ना, ती 1,00,000 येतील ना मोर्चा घेऊन आमची नावं का वगळली म्हणून. आणि निवडणुका लांब असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करणं शक्य होणार नाही आणि आम्ही सतर्क राहणार आहोत.